ओबीसी छुट्टीचा नवनाथ आबा वाघमारे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नवनाथ आबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवनाथ आबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हके सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी एकजुटीचा विजय ज्योती जय क्रांती। ओबीसी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे, काय चर्चा झाली? काय तुमची प्रमुख मागणी होती आणि चर्चा काय झाली? आमची प्रमुख मागणी होती की ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जो काही त्या ठिकाणी सध्या त्रास होतोय, त्यांना मारण्यासाठी गावगुंड त्यांच्या घरापर्यंत जात आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना संरक्षण पुरवण्यात यावं, त्यांची योग्य ती संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी, ज्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावर बक्षीस ठेवून त्यांना मारण्यासाठी जो काही व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित केला जातोय त्याच्यातून या समाज विघातक प्रवृत्ती अनुचित प्रकार घडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, त्यांना त्या ठिकाणी पावबंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा प्रकारची आमची मागणी त्या ठिकाणी होती। त्या मागणीच्या संदर्भात ॲडिशनल SP श्री साळी साहेब यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा झाली, त्यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घेतली। निश्चितपणानं गुन्हेगारांवर त्या ठिकाणी केसेस होतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होईल आणि नवनाथ वाघमारे यांना संरक्षण पुरवलेलं आहेच, त्याच्यात आणखीन वाढ करून वाय दर्जाची सुरक्षा पोहोचवण्यासाठी SITची परवानगी घ्यावी लागते। त्यामुळे आम्ही शासनाच्या ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालून त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि समाजाच्या ज्या भावना आहेत ते शासनाच्या पर्यंत, तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्या ठिकाणी शब्द आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। या सगळ्या गोष्टीची सखोल चर्चा झाली, त्यांना निवेदन आम्ही सर्व समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी पोहोचवलं आणि आम्हाला आश्वस्त त्यांनी केल्यामुळं निश्चितपणानं ही कारवाई प्रशासन आणि शासन करेल अशा प्रकारची अपेक्षा आपण त्या ठिकाणी ठेवूया। धन्यवाद। कोणाला म्हटलं? त्या घरी जाऊन धमकी दिली, बांगड्या लटकवल्या, साडी लटकवली, त्यांच्यावर काही कारवाईची मागणी केली? त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रशासनाच्या याच्यामधून निश्चितपणाने आहेच, कारण अशा प्रकारचा अनुचित प्रकार करणं कोणालाही त्या ठिकाणी योग्य नाही आणि म्हणून ज्यांनी हा गुन्हा केलाय त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। त्या तक्रार आजच्या निवेदनातच आम्ही तशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, निवेदनातच ती नोंद आहे। आणि पोलीस अधीक्षकांचं काय म्हणणं आहे? पोलीस अधीक्षक निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून गुन्हेगारावर कारवाई केल्या जाईल, अशा प्रकारचं आम्हाला त्यांनी माफी मागितलेली आहे। त्यांनी अगोदरच माफी त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि हे काउंटर आहे, याच्या अगोदर या खूप घटना घडल्या, समोरच्या पार्टीकडूनही शासनातल्या आणि प्रशासनातल्या प्रमुख लोकांवर नको त्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलल्या गेलेले आहे आणि हे जे शब्द प्रयोग त्यांनी वापरला त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। निश्चितपणानं लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गानं प्रत्येकानं आपलं आपलं त्या ठिकाणी म्हणणं सादर केलं पाहिजे, या अनुषंगानं आमची प्रतिक्रिया तीच आहे। पोलीस अधीक्षक पावबंद करू म्हटले, निश्चितपणानं संबंधितावर कारवाई करू, दोषींवर कारवाई करू, अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। किती दिवसात करू आणि काय?